हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या फिल्मी बुडबकवरती. नवीन वर्ष नवीन इच्छा, चांगला सिनेमा हीच अपेक्षा असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी असेच दर्जेदार रिव्ह्यू आम्ही घेऊन येत असतो. त्यामुळे रिव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी विसरू नका आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला, कारण आम्ही असे व्हिडिओज आणत राहतो. आजच्या सिनेमाबद्दल आपण बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे मेरी क्रिसमस. ॲक्शन थ्रिलर आणि ब्लॅक कॉमेडी सदरात मोडणारा श्रीराम राघवन दिग्दर्शित सिनेमा, त्याचा रिव्ह्यू आपण करणार आहोत. चला तर मग. श्रीराम राघवन हे थ्रिलर सिनेमे करण्यातले एक्सपर्ट आहेत, रथी महारथी आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. शेवटचा त्यांनी सिनेमा केला होता 2018 साली, ज्याचं नाव होतं अंधाधुंद. आयुष्मान खुराना आणि तब्बू स्टारर हा सिनेमा अत्यंत लोकांनी डोक्यावर घेतला होता, कारण वेळोवेळी अंगावर शहारा आणणारा थ्रिलर आणि आधेमध्ये आपल्या हलक्या फुलक्या कॉमेडीने माणसांना हसवणारा चित्रपट, त्याच सदरातला त्याच जॉनरामधला हा नवीन सिनेमा आहे मेरी क्रिसमस श्रीराम राघवन यांचा. सिनेमामध्ये आपल्याला दिसतात की विजय सेतुपती आणि कटरीना वहिनी म्हणजेच कटरीना कैफ हे दोन स्ट्रेंजर असतात, ज्यांची क्रिसमस इव्हच्या निमित्ताने भेट होते. पण ही भेट जशी जशी क्लोज येत जाते आणि जसे जसे ही रात्र पुढे सरत जाते, तसतसे या क्रिसमस इव्हिनिंगच्या अनुषंगाने काही थरारक प्रसंग आणि बरेच ट्विस्ट अँड टर्न्स या स्टोरीमध्ये येत जातात, अनेक वळणं येत जातात आणि त्याच्याच अनुषंगाने वेगवेगळी माणसं या सिनेमाच्या कथानकामध्ये ॲड ऑन होत जातात. जसे की संजय कपूर आणि राधिका आप्टे यांचेसुद्धा या सिनेमामध्ये कॅमिओ आहेत, एक्सटेंडेड कॅमिओ आहेत, जे या सिनेमामध्ये महत्त्वाचे ठरतात. सिनेमाच्या स्टोरीबद्दल मी मुद्दामहून जास्त काही रिव्हील करत नाही आहे, कारण हा सिनेमा उगाच मी स्पॉईल करणार नाही आणि तुम्हीसुद्धा जेव्हा बघताल तेव्हा उगाच इकडे तिकडे फोन बघायच्या नादात सिनेमाचं कथानक मिस करताल आणि मग तुम्हाला परत मिस आऊट केल्यावर सिनेमा तितका झेपणार नाही. त्यामुळे अतिशय बारकाईने लक्ष देऊन बघण्यासारखा हा सिनेमा आहे. दिग्दर्शनाचं मी सांगितलं की डिरेक्टर श्रीराम राघवन हे लिजंड आहेत, त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांचा सिनेमा म्हटलं की डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि सिनेमा डोळे झाकून नव्हे तर डोळे उघडून बघायचा. राहिला विषय सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीन प्लेचा, तर ते एकमेकांच्या हातात हात घालून चाललेत. थीम आणि म्युझिकसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, तेही एंगेजिंग झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲक्टिंगचं बोलायचं झालं तर विजय सेतुपती जिथे आहेत तिथे कामाच्या दर्जाबद्दल शंका घ्यायची नाही, नाहीतर देव बाप्पा कान कापतो, कारण सेतुपती हे अतिशय भन्नाट नॅचरल ॲक्टर आहेत. यासोबतच कटरीना बाबींचं कामसुद्धा उत्तम झालं आहे. आपल्या राधिका आप्टे आणि संजय कपूर यांचेही कॅमिओज खूप मजा या सिनेमामध्ये आणतात. त्यामुळे एकूणच ज्यांना कोणाला थ्रिलर, सस्पेन्स आणि ब्लॅक कॉमेडी जॉनराचे सिनेमे आवडत असतील त्यांनी हा सिनेमा अवश्य पाहावा आणि आमच्या चॅनलला जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती. आणि मान्य आहे की न्यू इयर येऊन 2 आठवडे झाले, तरीसुद्धा उगाच मेरी क्रिसमस. हो, भेटूयात पुन्हा एकदा. बाय.